गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये निघालेल्या कोकणवासियांच्या प्रवासात यंदाही खड्ड्यांचं विघ्न कायम आहे। महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले, रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। रायगड जिल्ह्यात नागोठणे, कोलेटी, खाम, कोलाड, लोणेरे या ठिकाणी रस्ते आणि उड्डाण पुलांची कामं अर्धवट स्थितीमध्ये आहेत। या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले पाहायला मिळतात। 14 वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। आजही नागरिकांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतोय। या रस्त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि चाकरमानी आता कोकणच्या दिशेने निघाले आहेत। मात्र यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खडतर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेली 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा हायवेची यंदाच्या पावसाळ्यात देखील दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। या येणाऱ्या वाहनांचा वेग जर आपण बघितला त्यावरून या रस्त्याची काय अवस्था असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो। आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। हे खड्डे जर आपण बघितले तर साधारण फुटामध्ये मोजता येतील अशा पद्धतीचे हे खड्डे आहेत। आणि त्यात जे पाणी साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीत आणि वाहनं आपटतात आणि अपघात होत असतात। हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न मुंबई गोवा महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण असेल किंवा ठेकेदार असतील यांच्याकडून केला जातोय। मात्र अधूनमधून पडणारा पाऊस असेल आणि वाहनांची वर्दळ हे पाहताय या कामामध्ये कुठेतरी अडथळा येताना पाहायला मिळतोय। हे खड्डे बुजवण्यासाठी काही ठिकाणी पेवर ब्लॉकचा मुलामा देण्याचा प्रयत्न देखील महामार्ग विभागाकडून करण्यात आलेला आहे। मात्र तो सुद्धा अपुरा ठरतोय। दुसरीकडे महामार्गावरील जी उड्डाण पुलं असतील त्यांची कामं देखील अर्धवट राहिलेली आहेत। काँक्रिटीकरणाची कामं देखील अर्धवट असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे यंदाही चाकरमान्यांचा प्रवास हा खड्ड्यातूनच होणार हे मात्र नक्की आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।